पक्या तू? श्रुती आश्चर्याने म्हणाली. हो, मी सांगितलं होतं त्याला चिप्सचे पॅकेट घेऊन ये म्हणून. तू पिल्लूचे सगळे चिप्स संपवले ना? शौर्य हसत म्हणाला. त्याने नेत्राला चिप्सचे पॅकेट दिले तसे तिच्या चेहऱ्यावर हसू उमलले. शौर्य आणि श्रुती दोघेही सगळ्यांचा निरोप घेऊन घरी जायला निघाले. आता पुढे. दुसऱ्या दिवशी नाश्ता करून शौर्यने श्रुतीला तिच्या माहेरी सोडले आणि तोही त्याच्या मित्राकडे निघून गेला. आज श्रुती घरात नसल्याने त्याला करमणार नव्हतं. मित्राकडे टाइमपास करून तो रात्री तिला घ्यायला जाणार होता. आदल्या रात्री श्रुती उशिरा गेल्यामुळे आजीची आणि श्रुतीची भेट झाली नव्हती. काय म्हातारे, कशी आहेस? श्रुती आजीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. मला काय मेलीला धाड भरतेय. राज्याध्यक्षांच्या घरातले सगळे ठीक आहेत ना? श्रुतीची आजी नाकावरचा चष्मा वर ओढत म्हणाली. अजून तरी ठीकच आहेत. श्रुती आजीला डोळा मारत म्हणाली. हे तू कधी आलीस? श्रुतीचा भाऊ शंतनू श्रुतीचा आवाज ऐकून बाहेर आला. आत्ताच आले. बाबा, ही नक्की प्रेग्नेंट आहे ना? शंतनू श्रुतीजवळ येऊन तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाला. डोक्यात का मारलंस? श्रुती त्याच्याकडे रागाने बोलतच उठली आणि शंतनूला फटके मारू लागली. आज कित्येक महिन्यांनी वसंतरावांचं घर पुन्हा हसतं खेळतं झालं होतं. श्रुती गेल्यापासून घरात कमालीची शांतता असायची. वसंतराव डोळे भरून त्यांच्या मुलांना पाहत होते. श्रुतीचं लक्ष वसंतरावांकडे गेलं आणि ती लगेच जाऊन त्यांच्या मिठीत शिरली. कित्येक महिन्यांनी ती तिच्या बाबाला अशी बिलगली होती. नकळत वसंतरावांच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळलाच. इतक्यात पक्या वडापाव आणि भजी घेऊन आला. श्रुतीने येतानाच त्याला मेसेज करून सांगितलं होतं. सगळ्यांनी वडापाव आणि भज्यावर ताव मारला. काय म्हातारे, आवडलं का? आजी दाताला कवळी बसवून खात होती. मला ते बुरकूर खायचं आहे. त्या कुसुमने त्या दिवशी खाल्ला ना तसा. म्हातारी आजी मिटक्या मारत खात होती. काय खायचंय? श्रुती तिच्याकडे पाहत म्हणाली. बुरगुरू, म्हातारी आजी म्हणाली. श्रुतीने डोक्यात हात मारून घेतला. अगं म्हातारे, आधी कवळी सांभाळती, मग बुरगुर खा. श्रुती हसत म्हणाली. मला खायचं आहे, आजी हट्ट करत म्हणाली. बरं, पुन्हा येईल तेव्हा घेऊन येईन. श्रुती बोलतच सुटली आणि तिच्या आणि शिवांगीच्या रूममध्ये गेली. दी, बोलणार आहेस का काही? मी इथे तुझ्यासाठी आले, श्रुती चिडत म्हणाली. तू सिरियसली ऐकून घेणार आहेस का? शिवांगी ही तिच्यावर वैतागत म्हणाली. हे बघ दी, तू म्हणतेस तसं होतही असेल, पण तुमच्या दोघींच्या भांडणात त्या जीतचं काय होत असेल? दिवसभर कामानिमित्त ते बाहेर असतात. किती टेन्शन असेल. आणि तू थोडं समजून घे ना. श्रुती शिवांगीला समजावत होती. तुला काय जाते बोलायला? तू मस्त आरामात असशील इतक्या श्रीमंत घरात जे तुझं लग्न लावून दिले. शिवांगी तोंड वाकडं करत म्हणाली. दी, आता हे काय नवीन? श्रुती पण चिडली होती. तू विषय दुसरीकडे नेऊ नकोस. आणि ह्या सगळ्यात श्रीमंत असण्याचं काय? झळ बसते का तुला कोणत्या गोष्टींची? एक वस्तू घ्यायचं म्हटलं तरी इथे 10 विचार करावा लागतो. सासूचे टोमणे वेगळेच असतात. नवऱ्याला काही सांगायला जावं तर तो आई म्हणते तसंच होईल म्हणतो. आयुष्य मनासारखं जगताच येत नाही. पुन्हा नोकरी करावी म्हणते तर सासूबाई नेत्राला सांभाळणार नाही म्हणतात. त्यांना नातू हवाय आता. अजून नेत्रा लहान आहे ग श्रुती. घरात रोजच्या वादाचा तिच्यावर काय परिणाम होत असेल? गेल्या कित्येक दिवसात आम्ही दोघे ना एकत्र बसलोय ना हसलोय, ना धड एकमेकांशी बोलतोय. मशीन असल्यासारखं चालू आहे. सगळं बोलताना शिवांगीच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. श्रुती फक्त तिचं ऐकून घेत होती. तिलाही शिवांगीला काय सांगावं तेच कळेना. आता कारण ह्या कोणत्याच गोष्टी तिच्या बाबतीत राज्याध्यक्षांच्या घरात घडल्या नव्हत्या. त्यात राज्याध्यक्ष श्रीमंत असले तरी घरात कधीच बेडीजावकी तिने पाहिली नव्हती. आहे का श्रुती उत्तर? सांग ना. प्रत्येक वेळीच मीच समजून घेते. बाबाला त्रास नको म्हणून हसून सगळं सांगणं टाळते, पण ह्यावेळी हद्द झाली ग. अजितने माझ्यावर हात उचलला म्हणून मग रागात मी घर सोडून आले. सांग ना, माझं काही चुकलं का? शिवांगी आता जोरजोरात रडू लागली. दी, प्लीज शांत हो. मी बघते काय करायचं ते. आणि जीची हिंमत कशी झाली तुझ्यावर हात उचलायची? श्रुती आता रागाने लालबुंद झाली होती. काहीतरी विचार करून ती तिथून उठली आणि पटकन घरातून बाहेर पडली. श्रुती अशी अचानक घरातून गेल्यामुळे कौसल्याबाई शिवांगीच्या रूममध्ये गेल्या. काय ग, काय झालं असं? श्रुती अचानक कुठे गेली? आणि तिला नको त्रास देऊस ग. दिवस गेलेत तिला. आई प्लीज, तुला मला होणारा त्रास दिसत नाही आहे का? की तुलाही त्याच लोकांचं वागणं बरोबर वाटतंय? आपणही काही श्रीमंत नाही आहोत, पण बाबांनी कधी साध्या गोष्टीसुद्धा आम्हाला कमी पडू दिल्या नाहीत. तुझं आणि आजीचं नातं आम्ही पाहत आलोय. आजीने कधीच तुझ्यावर सासू असण्याचा रौब नाही दाखवला. तूच सांगतेस ना, ह्या घरात तू आल्यापासून आजीने घरात लक्ष घालणं बंद केलं. माझं तेही म्हणणं नाही आहे. त्या अजितला कायम माझ्याविरुद्ध भडकवत असतात. पहिली मुलगी झाली, ह्यात माझा काय दोष आहे? एक ना अनेक गोष्टी आहेत ग. वसंतराव मूकपणे दारात उभं राहून सगळं काही ऐकत होते. इतक्या दिवसात त्यांना शिवांगीच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय ते माहीत नव्हतं.
रादर तिने त्यांना ते कळूच दिलं नव्हतं. एक तासभराने श्रुती घरी आली. वसंतराव तिला आता खूपच शांत दिसले, पण त्यांचं मन आतून त्यांना खाते हे श्रुतीच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. श्रुती त्यांच्या बाजूला येऊन बसली आणि तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. वसंतरावांनी हलकेच डोळ्यातले अश्रू पुसले. बाबा, मी आहे ना, श्रुती त्यांचा हात हातात घेत म्हणाली. त्यांनीही हसून तिच्या हातावर हात ठेवला. दुपारची जेवणं झाली. शिवांगी अजूनही शांत शांतच होती. दी प्लीज, मी आजचा दिवस आहे तर थोडे एन्जॉय करूया ना, श्रुती शिवांगीला आणि घरातल्या सगळ्यांना म्हणाली. श्रुती मुद्दाम त्यांचे लहानपणीचे फोटोचे अल्बम घेऊन आली. त्यानिमित्ताने का होईना घरातलं वातावरण चेंज होईल. आता सगळेच जुन्या गोष्टी आठवून गप्पा मारत बसले. संध्याकाळी 7च्या सुमारास अजित त्याच्या आईला घेऊन वसंतरावांच्या घरी आला. वसंतराव आणि कौसल्याबाईंना तर ते दोघे येणार ह्याबद्दल काहीच माहीत नव्हते. तर तुम्ही, शिवांगी रागात म्हणाली. दी, मी बोलावले त्यांना, श्रुती पुढे येत म्हणाली. पण का, शिवांगी वैतागून म्हणाली. या जीज, बसा, बोलायचे तुमच्या दोघांशी, श्रुती त्यांना बसायचा इशारा करत म्हणाली. ही काय पद्धत आहे, आम्हाला का असं बोलवून घेतले, शिवांगीच्या सासूबाई रागात बोलत होत्या. श्रुतीने मग बोलायला सुरुवात केली. 1 मिनिट, तू का आमच्या घरगुती बाबतीत बोलतेस, अजित रागात श्रुतीला म्हणाला. म्हणजे, श्रुती म्हणाली, मी तिची बहीण आहे, ह्या नात्याने बोलते. तुझं लग्न झाले ना, मग तुला आमच्या घरगुती गोष्टीत पडायची गरज नाही आहे, शिवांगीच्या सासूबाई डोळे वाटारत म्हणाल्या. दी, पोलीस कंप्लेंट करायचं म्हणत होतीस ना, तसं या घरगुती गोष्टीत मी लक्ष घालू शकत नाही. पोलीस कंप्लेंट कर, मग मी माझ्या पद्धतीने लक्ष घालते, श्रुती हाताची घडी घालत त्या दोघांकडे पाहत म्हणाली. तू काय करणार आहेस, शिवांगीच्या सासूबाई घाबरत म्हणाल्या. विसरू नका, तिची बहीण PSI आहे ती, गोष्टी गावभर करायच्या असतील तर सांगा. श्रुती कौसल्याबाईंमध्ये पडत बोलायला गेल्या तसे श्रुतीने त्यांना हात करून शांत बसायचा इशारा केला. काल तर तुम्ही तिच्यावर हात उचलला म्हणे, श्रुती अजितकडे बघत म्हणाली. शौर्य मागे येऊन उभा राहिला होता, हे कोणालाच माहीत नव्हते. ऐकून अजितची मान खाली गेली. वसंतराव आणि कौसल्याबाईंना काय बोलावं ते सुचेना, कारण शिवांगीने त्यांना ह्यातलं काहीच सांगितलं नव्हतं. तुम्हाला माहीत आहे का, हा गुन्हा म्हणून ह्याची नोंद झाली तर काय होईल ते, श्रुती तिच्या सासूबाईंच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती. अजितराव, तुम्ही हे योग्य नाही केलं. आजपर्यंत मी माझ्या मुलींना साधा एक फटका देखील मारला नाही, तर हा त्याच्या फोडाप्रमाणे मुली जपल्या आहेत आणि तुम्ही सरळ हात उचललात. वसंतराव आता खूपच चिडले होते. बाबा, शांत हो, श्रुती त्यांच्याजवळ येत म्हणाली. तुम्हाला जर सरळ भाषा कळत नसेल तर आम्हाला कायद्याची भाषा बोलावी लागेल. काय करायचं ते बोला, श्रुती तावातावात बोलत होती. श्रुती प्लीज शांत हो, शौर्याचा मागून आवाज आला. शौर्य, तुम्हाला ठाऊक नाही हे लोक दिशी कसे वागत आहेत. शौर्याला तसं काय बोलावं ते कळत नव्हतं. त्याला फक्त श्रुतीची काळजी होती. एकतर ती प्रेग्नेंट होती आणि रागात तिचा BP वाढायची भीती वाटत होती. बोला, काय करायचं आहे, पोलीस स्टेशन बघायचं आहे की आता इथेच हे सगळं थांबवायचं आहे. श्रुती, सॉरी, काल ते रागाच्या भरात झालं, पुन्हा असं नाही होणार, अजित हात जोडत म्हणाला. पोलीस स्टेशनचं नाव ऐकून शिवांगीच्या सासूबाईही घाबरल्या होत्या. तर ते मीही माफी मागते, पण पोलीस स्टेशन नको. इथून पुढे घर तूच सांभाळ, माझं काहीच म्हणणं नाही. घर तुम्हीच सांभाळा, पण जरा विचार करा, जितच्या पगारात तुमचं भागत नसेल तर दिने जॉब करायला काय हरकत आहे, आणि तुमचं चौघांचं भागत नसताना अजून एका मुलाचा हट्ट कशासाठी, श्रुती चिडून बोलत होती. श्रुतीचं बोलणं सगळ्यांनाच पटलं होतं. अजितने पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागितली आणि पुन्हा अशी चूक होणार नाही अशी सगळ्यांसमोर कबुली दिली. झाल्या प्रकाराने वसंतराव मात्र नाराज झाले होते, पण मुलीच्या संसारासाठी ते श्रुतीच्या सांगण्यावरून शांत झाले होते. आम्ही आता निघतो, अजित आणि त्याची आई वसंतरावांना म्हणाली. असं आल्या पाहुण्यांना उपाशी जाऊ द्यायची रीत नाही आमची, जेवून जा, नाही तर ह्या कारणावरून उद्या पुन्हा माझ्या मुलीला त्रास द्याल. झाल्या गोष्टी वसंतरावांच्या खूप मनाला लागल्या होत्या. त्यात त्यांना शिवांगीने काहीच सांगितलं नाही ह्याचंही वाईट वाटलं होतं. शिवांगी, जरा आत येतेस का, वसंतराव नाराज होत म्हणाले. शिवांगीही काहीच न बोलता त्यांच्या मागे गेली. काय झालं बाबा, तिने त्यांना विचारलं. हे तू मला विचारतेस काय झालं म्हणून, आज मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही, रादर तुला ते मला सांगावंसं देखील वाटलं नाही. एका क्षणात मला तू परक करून टाकलंस. बाबा, तिच्या डोळ्यातून खळखळ अश्रू गळले. ती धावतच पाठमोऱ्या वसंतरावांना बिलगली. बाबा, असं काय रे बोलतोस, तुला आणि आईला त्रास नको म्हणून नाही सांगितलं रे, काळजी वाटते तुमच्या दोघांची, शिवांगी रडत रडत बोलत होती. बाबा, समजून घेणारे, तिला श्रुतीचा मागून आवाज आला. त्यांनी श्रुतीकडे हात केला तशी श्रुतीही त्यांना येऊन बिलगली. एक लक्षात ठेवा, तुमचा हा बाबा शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या सोबतीला असेल,
ह्या घराचं हे मायेचं दार कायम तुमच्या दोघींसाठी उघडं असेल. बोलताना वसंतरावांचा ऊर भरून आला होता. इतक्यात शंतनूही तिथे आला. आणि बाबा मी तुझं काय? श्रुती त्याला म्हणाली. तू काय सासरी नांदायला जाणार आहेस? मग काय झालं? मी पण बाबाचाच आहे. पुढे येऊन शंतनू त्या तिघांना बिलगला. सगळं प्रेम काय बाबालाच आहे का? कौसल्याबाई त्या चौघाकडे बघत डोळे पुसत म्हणाल्या. नाही तर कैकईवरही आम्ही खूप प्रेम करतो. हो की नाही गं ती? श्रुती शिवांगीला डोळा मारत म्हणाली. श्रुती, तिच्या मनाची अवस्था समजून घ्या. वसंतराव कौसल्याबाईंकडे पाहत म्हणाले. डोंट वरी, मी आहे ना आईसोबत. शंतनू लगेच त्यांना जाऊन बिलगला. हो ना, मग आता लवकर लग्न कर. आमची कैकेयी आता थकली आहे आणि तसे आम्हाला वहिनी पसंत आहे. श्रुतीने तिच्या खिशातून फोन काढून सगळ्यांना फोटो दाखवत त्याला डोळा मारत म्हणाली. शंतनू आता चांगलाच घाबरला होता. कोण आहे ही आता? कौसल्याबाईंचा कैकई मोड ऑन झाला होता आणि शंतनू तर पप करू लागला होता. तुझ्याकडे मी नंतर बघते. चल शिवांगी, जेवण वाढायला घेऊ. किती वेळ माणसं ताटकळत ठेवायची? कौसल्याबाई डोळे मोठे करत बोलत रूममधून बाहेर गेला. त्या बाहेर गेला तसं शंतनूने श्रुतीला पकडले. ए चोंबडी, तुला गप्प बसता येत नाही का? शंतनू चांगलाच चिडला होता. प्रेम करताना नाही घाबरलास ना? मग आता का घाबरतोस? आणि तसंही वहिनींची पूर्ण कुंडली काढली आहे मी आणि बाबालाही पाठवली आहे. म्हणजे? तो आश्चर्याने श्रुतीकडे पाहत म्हणाला. म्हणजे मला सुनबाई पसंत आहे. आता तुझ्या कैकेयीला कसं पटवायचं ते तुझं तू बघ. बोलतच हसत वसंतराव रूममधून बाहेर निघून गेले. या श्रुती, आई कशी आहे माहीत आहे ना तुला? शंतनू चांगलाच घाबरला होता. टेन्शन नको घेऊस, मी बोलते तिच्याशी. खरंच? शंतनूच्या चेहऱ्यावर आता हसू उमलले होते. बहीण असावी तर अशी. शंतनूने तिला मिठी मारत म्हणाला. हा, पण असं नाही काही. श्रुती एक भुवई वर करत म्हणाली. मग काय पाहिजे माझ्या लाडक्या बहिणाबाईला? तेरे लिए कुछ भी. खूप झाली नौटंकी आता. जा आणि त्या नाक्यावरून माझ्यासाठी वडापाव घेऊन ये. मला नाही ते घरात बनवलेले जेवण खायचं हां. असा गेलो आणि असा आलो. तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलत दोघेही बाहेर सगळे बसले होते तिथे आले. शंतूने लगेच श्रुतीसाठी वडापाव आणायला गेला आणि बाकी सगळे जेवायला बसले. शौर्य आल्यापासून आज श्रुती त्याला नोटीस करत होती. आज त्याचं लक्ष सतत फोनमध्ये होतं. त्याच्या फोनची मेसेज नोटिफिकेशनही सारखीच वाजत होती. श्रुतीने त्याला डोळ्यांनीच काय म्हणून विचारले, पण त्याने मानेनेच काही नाही म्हणून तिला सांगितले. जेवून सगळे आपापल्या घरी जायला निघाले. दोघेही निघताना वसंतरावांना बिलगल्या. मी जे काही सांगितलं आहे ते लक्षात राहू दे, इतकंच, वसंतराव म्हणाले. दोघींनीही घरातल्यांचा हसून निरोप घेतला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.